या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष PI स्वप्नील सर, या तालुक्याचे मायबाप तहसीलदार साहेब, त्याचप्रमाणे आमचे कर्तव्यदक्ष CO साहेब, API साहेब, PSI साहेब, आमच्या त्यांच्या आल्यापासून जाणीव व्हायला लागली केसमध्ये MSCV आहे बाबा, अशा पद्धतीने काम करणार सय्यद मॅडम, उपस्थित सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, आमच्या केस शहरातील सर्व तरुण वर्ग, पत्रकार बांधव आणि आमचे सर्व कर्मचारी, तर एवढी चांगली शांतता कमिटीची बैठक आयोजित केली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। क्योंकि इस अदब के मंच पे इंसान इंसान को मिलता है, यहाँ राम मिलता है, रहमान मिलता है, अरे यहाँ तो सारा हिंदुस्तान मिलता है। अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आज झालेलं आहे। आता मला एवढं सांगावं वाटतं की मी 8-10 दिवसापासून आम्ही सगळे गणेश उत्सवाच्या ह्याच्यामध्ये सहभागी आहोत। आमचे गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी, पूर्ण मंडळाचे अध्यक्ष एवढं चांगलं काम या ठिकाणी करीत आहेत। कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागणार नाही अशा पद्धतीची व्यूहरचना सगळ्यांनी केलेली आहे। मोठ्या मनानं सगळ्या गोष्टी इथं झालेल्या आहेत आणि सगळ्या मंडळांनी यावेळेस जर स्टेज पूजनाचा किंवा तो मंडप पूजनाचा, ज्या ठिकाणी गणेशाची स्थापना होणार आहे त्या ठिकाणी स्टेज पूजनाचा एकदम सुंदर कार्यक्रम सगळ्यांनी सुरू केला। आणि आमचं भाग्य की अध्यक्षांनी, नगराध्यक्षांनी, मी दोघांच्या हातून नारळ फोडून ती सुरुवात केली, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि एवढं चांगलं नियोजन केलेलं आहे। मी दररोज त्यांच्या संपर्कात आहे, वा कुठं मुरुम लागतंय का, कुठं पाणी लागतंय का, कुठं गाडी लागते का, कुठं हे लागतंय का, ते लागतंय का। आता 4-5 वाजता तुम्ही फोन केला होता, मला वाटतं यानं मयूरनं, तर ते येऊन जाईल। ते म्हणजे सगळ्या गोष्टीला आम्ही तत्पर आहोत। नगरपालिका म्हणून ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या सगळ्या गोष्टी आपण करून घेऊ। नगरपालिका तर सोडा, पण आपण शेवटी गाववाले आहोत, आपलं एकमेकाला हातात हात घालून आपल्याला सर्व सण सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे आहे। त्या हिशोबाने आपण या ठिकाणी चलत आहोत। नगरपालिकेला ज्या ज्या तुम्ही गोष्टी सांगताल फक्त वेळेवर सांगा, आधी सांगा, सगळ्या गोष्टी आपल्याला पुरवल्या जातील। तर रोज आपल्याला 1-2 कर्मचारी आपल्याला स्पेशल ड्युटी लावून प्रत्येकाच्या ठिकाणी कुठं घाण होणार नाही, कुठं ही होणार नाही, सगळ्या गोष्टीची दक्षता ती घेतील। आणि तरुण वर्ग एकदम उत्साहाच्या आणि चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये केस शहरातलं वातावरण सगळ्यांनी ठेवलेलं आहे। आता परवा आम्हाला जर ही जी शहराला विद्रूप रूप यायला बॅनरमुळं, तर आपण एक 20-25-30 का होत नाही, एक आपण होल्डिंग तयार करू नगरपालिकेची, आणि त्या होल्डिंगच्या व्यतिरिक्त त्यांना कुठंच लावायची आपल्याला परवानगी द्यायची नाही। आणि 5 दिवसापेक्षा जास्त नाही, 100 रुपये रोज त्याचं चार्जेस असेल, म्हणजे कमीत कमी हौसाना 10 लावायच्या ऐवजी 5 लावतील, इकडे टॅक्स भरतील, म्हणजे जेणेकरून ती लिमिटेड जागा होईल। आता एक 100 फुटाचे, 20 फुटाचे, 40 फुटाचे चौकामध्ये पूर्ण इकडून तिकडं, हे असं योग्य नाही ना। आणि जे फुटवरी लागतं, ज्याचं लावलं त्याचं मोठं लागतं, म्हणजे ही सगळ्यात चुकीचं प्रथा शहरामध्ये पडायला लागल्या, ती आपल्याला पडू द्यायच्या नाही। ज्याला कुणाला आता इथून पुढे झेंडे जरी लावायचे असले तरी आता आम्ही सगळ्यांचीच पावती पाडून टाकली, म्हणलं जाऊ दे, कथन नगती फाडाय बाबा। म्हणजे आपण कायद्याला धरून चाललं पाहिजे, कायद्यानं वागलं पाहिजे, कायद्याची शिस्त लागली पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना आपण सगळ्यांनी एकमेकाला कुठं त्रास होणार नाही, आपल्या केसचं पुरोगामी किंवा कुठं त्याला बाधा येणार नाही। आणि आपण जपच्या पद्धतीनं छोटंसं 92 नंतर आता जर बरेच विषय तहसीलदार साहेबांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे, किंवा आपण टोल नाक्यावर आता लोकांचा मोर्चा जाणार आहे, म्हणजे त्यांनी टोल वसूल करावा याच्याबद्दल आमचा विरोध नाही, परंतु ज्या रस्त्याचं जी कामं अर्धवट राहिले, अजून प्लॅटफॉर्म नाही, सगळे वेज पाडलेले नाही, रस्ता पूर्ण झालेला नाही, सगळं झालेलं नाही, आमच्याकडून केजवाशाकडून टोल वसूल करायचा, म्हणजे ह्याच्यातून जर काय उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर पुन्हा जनतेला मिटिंग धरायचं, ही न होता तुम्ही त्यांची मिटिंग बोलवा, त्यांना आधी सगळे कामं पूर्ण करून घ्यायला सांगा, नंतर आम्ही टोल द्यायला तयार आहेत ना। पण आमचं काहीच नाही, नुसतं टोल वसूल करायचं म्हणलं तर ही योग्य नाही।
हा एक विषय थोडा तहसीलदार साहेबांनी ऐरणीवरचा पुढे घ्यावा. दुसरं MSCBच्या बाबतीत काही तक्रार येणार नाही अशी अपेक्षा आपण सय्यद मॅडमच्या माध्यमातून घेऊया. आणि नगरपालिका ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे, आता सीओ साहेब सुट्टीवर त्यात आलेले आहेत, ती सुद्धा व्यवस्थितपणे काळजी घेतात. ते सगळे संपर्कात राहू आपण आणि चांगल्या पद्धतीने हे करू. आता एकच करतो की सगळ्या आपले तिन्ही उत्सव एकदम पूर्वगामित्वानं एकमेकाच्या हातात घालून खांद्याला खांदा लावून आपण सगळे करणार आहोत आणि साहेबाला एक शून्य टेन्शन आपण देणार आहोत. अशी तुमच्या सगळ्याकडून गवाही देऊ का? देऊ ना? पक्का? काय नाही साहेब, आम्ही पूर्णपणे हातात हात घालून तुम्हाला फक्त फॉर्मॅलिटी म्हणून तुमचा बंदोबस्त राहावा एवढी जिम्मेदारी आम्ही सगळे केजवाशी घेतो. आणि त्याबद्दल सर्वांच्या आमच्या केजवाशासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळे. एवढं चांगलं काम आपण करूया. आणि पत्रकार बांधवाला माझी अशी विनंती करतो किंवा सगळ्यांनी चांगल्या कामाची दखल घ्या. या सगळ्या आमच्या गणेश मंडळ असेल, ऊर्ज समिती असेल, सगळ्यांचं स्तुती सुमने त्यांच्यावर व्हा. आणि आता आम्ही गेल्या वेळेस सरांच्याकडे आमचं नियोजन असतं, भोसले सर आमचे परीक्षक आहेत सगळ्यांचे. नगरपालिकेनं सुद्धा 5001, 3001 आणि 2001चं बक्षीस डिक्लेअर केलेलं आहे सर. की जो गणेश उत्सवात प्रथम येईल, म्हणजे जे शिस्त असेल, चांगले सामुदायिक असेल, फक्त वाद्य असतील किंवा कुठले देखावे असतील, हे आपले सामाजिक सलोख्याचे आणि आपल्या समाजाला उपयोगी पडणारे अशा पद्धतीचे आपण सादरीकरण करूया. एकमेकाच्या हातात हात घालून एकमेकाला कशा पद्धतीने आपण बरोबर घेऊन जाऊ, एकमेकाचा सन्मान करून ज्यावेळेस उरूस एखाद्या मंडळाच्या समोर जातो त्यावेळेस त्याचं बी पावित्र्य राहायला पाहिजे. सगळ्या गोष्टी या ठिकाणी जपल्या गेल्या पाहिजे. अशा पद्धतीनं गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये ज्या काही शिस्तचे पालन आहे ते सगळे आपण मिळून करूया. आणि सगळे केजवाशी हातात हात घालून एक चांगलं 3 दिवसाचं 3 सणाचं आपण पूर्णत्वानं ही फेस्टिवल साजरे करूयात. आणि केजचं पुरोगामित्व टिकून एक केजचं महाराष्ट्रामध्ये नाव कसं अबाधित राहील यासाठी आपण प्रयत्न करूयात. तुम्ही जी जी जिम्मेदारी नगरपालिकेला टाकाल ती पूर्णपणे नगरपालिका तुमच्या बरोबर आहे एवढं मी या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो. आणि येणाऱ्या गणेशोत्सव असेल, उरूस असेल किंवा ईद मिलादुन नबी असेल, सर्वांसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. आम्हाला या ठिकाणी बोलला त्याबद्दल सर्व सन्माननीय व्यासपीठाचा मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय संविधान.